मंडळी, कधी कधी जेवण बनवायचा कंटाळा येतो ना, पण खायचं मात्र काहीतरी भारी असतं. तेव्हा हा एकच उपाय, 10 मिनिटात कुकरमध्ये चमचमीत पंजाबी राजमा चावल एकदम भन्नाट लागतो. आणि राजमा चावल म्हणजे एकदम भारी जेवण, घरचा सुगंध, पंजाबी तडका आणि भूक भागवणारा स्वाद. चला सुरू करूयात ही झक्कास रेसिपी. त्यासाठी इथे घेतलेले आहेत मी राजमा. तर राजमा काय करायचं, सगळ्यात मेन म्हणजे एक 8 तास तरी पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं. पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेत, 8 तासभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेत आणि स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचं आहे. तर इथे ना मी पाणी घालते गरजेनुसार, आणि पाणी भरपूर घालायचं, कंजूशी करायची नाही पाणी घालण्याला, म्हणजे छान असे शिजले जातात त्यामध्ये. तर आता यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात आणि एक 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात फक्त आपल्याला. झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात. तर इथे मी 3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि 3 शिट्ट्यांमध्ये इतकं छान शिजले गेलेत ना, मस्त असे खूप मस्त शिजलेत. आणि म्हणजे तुम्हाला कुकरमध्ये करायचं असेल ना, तर डायरेक्टली तुम्ही फोडणी देऊन शिजायला पण घालू शकता. पण म्हटलं असं थोडासा तडका दिला तर अजून छान वाटेल, म्हणजे छान लागेल चवीला. तर इथं पूर्वतयारी करून घेतलेली आहे. मी पुढे सांगणार आहे काय काय घेतले ते. इथं गॅसवरती पातेलं ठेवलं, त्यामध्ये गरजेनुसार तेल घातलं, जिरी घालून घ्यायची आणि बारीक चिरलेला ना थोडासा अर्धा कांदा घालायचा बारीक चिरलेला, कारण आपल्याला पेस्ट पण घालायची आहे. छान असं तळून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त असं. आणि हे पाहू शकता मी ना 2 मध्यम आकाराचे कांदे जे आहे ना, त्याची कच्च्या कांद्याची पेस्ट बनवलेली आहे आणि ती आता आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. तर थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. तर इथे लालसर कलर आला, थोडंसं परतून झालं. आता याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि थोडासा कढीपत्ता घातलेला आहे. हे सुद्धा छान असं तेलामध्ये परतून द्यायचं. अगोदरच जर आलं लसूण घातलं तर ते करपू शकतं, म्हणून थोडासा कांदा परतून द्यायचा आणि नंतर आपण आलं लसणाची पेस्ट घालून छान असं परतून घ्यायचं. तर परतून झालं आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे, इथे मी 1 ते 2 टोमॅटोचा इथे मी प्युरी करून घेतलेली आहे. तर तुम्हाला किती क्वांटिटी बनवायचं आहे राजमाची, तितकी तुम्ही मसाला तयार करू शकता तितका. म्हणजे कांद्याची क्वांटिटी वाढू शकता किंवा टोमॅटोची. तर इथे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला. तर याच्यामध्ये आपल्याला आता मसाले ॲड करायचे आहे. घरगुती मसाला घातला मी इथे आणि थोडंसं लाल तिखट घातलं. इथे थोडासा गरम मसाला घालते आता मी आणि हळद पावडर घातलेली आहे. तर यामध्ये तुम्ही किचन किंग मसालासुद्धा घालू शकता, त्याने सुद्धा अप्रतिम चव लागते. आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि आता ग्रेव्ही आपल्याला काय करायचं आहे, जास्त ना म्हणजे पाणी एका साईडला आणि मसाला एका साईडला असं होऊ नये, म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे पुढे काय करायचं ते. आणि इथे मसाला पाहू शकता तरीसुद्धा आपला किती सुंदर झाला आहे. सुंदर म्हणजे खूप मस्त वास येते आणि खूप छान झाला आहे असा. आता इथे मी काय केलं माहिती आहे, जो राजमा शिजवून घेतला होता ना, तो थोडासा मिक्सरमधून ना बारीक करून घेतला. एक चमचा भरून राजमा बाजूला काढून ठेवला आणि तो मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून बारीक करून घेतला. याने काय होतं, आपली रश्श्याची म्हणजे तो मसाला आहे ना, त्याची टेस्ट अप्रतिम लागते. आणि आपला रस्सा जो आहे ना, तो असं पाणी एका साईडला होत नाही आणि मसाला एका साईडला होत नाही, छान असा दाटसरपणा येतो. तर नक्की तुम्हीसुद्धा ही ट्रिक यूज करा. आणि आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला. आणि ते पाणी असताना ते सुद्धा घालायचं आहे आपल्याला, टाकून नाही द्यायचं राजमा शिजलेलं पाणी. गरजेनुसार पाणी घालायचं आपल्याला याच्यामध्ये आता. आणि पाहू शकता किती छान असं म्हणजे त्याला रश्श्याला आपला दाटसरपणा मस्त आला आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, आपण ऑलरेडी शिजताना पण टाकलं होतं थोडंसं. आणि वरतून पुन्हा थोडासा मी गरम मसाला घातला आहे, अजून छान चव लागते. आणि आता इथे मी गरजेनुसार पाणी घातलं आहे. आता याला फक्त आपल्याला नाही, एक 7 ते 8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे फक्त, जास्त काही शिजवायचं नाही कारण ऑलरेडी शिजलेलं आहे. तर एक 7 ते 8 मिनटं पाहू शकता. आणि रस्सासुद्धा किती मस्त झाला आहे, खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त दाटसर नाही. आणि आता इथे गॅस बंद केलेला आहे मी. थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि मस्त चावल म्हणजे भातसुद्धा मी केलेला आहे. तर राजमा चावल असंच आजचं जेवण असणार आहे आमचं. आणि सोबत तुम्ही कांदा लिंबू नक्कीच ट्राय करा, खूप मस्त लागतं. आणि वास तर इतका भन्नाट सुटला आहे ना, खरं सांगते. आणि राजमा म्हणजे ना एक डिश नाही बरं का, हा ना पंजाबी घरातला एक राजा आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. तर इथे आता मस्त असा भात तयार केलेला आहे. जिरा राईस बनवा तुम्ही किंवा साधा भात बनवा, खूप मस्त लागतो याबरोबर. तर इथे मी प्लेटिंग करते आता. आणि पाहू शकता काय मस्त झाला आहे ना, अगदी हॉटेलमध्ये मिळतो अगदी तसाच पंजाबी स्टाईल आपला इथे राजमा चावल तयार झालेला आहे. आणि काय सांगू, हा राजमा इतका स्वादिष्ट लागतो ना, एकदा खाल्लं की पुन्हा पुन्हा खायची इच्छा होईल असंच लागतो.
आता इथे सर्व करणार आहे मी आणि याच्यावरती ना थोडंसं तूप घालायचं आहे आपल्याला. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण चव अजून दुपटीने वाढण्यासाठी तुम्ही हे सुद्धा नक्की करा. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आता इथे मी सर्व करणार आहे आणि तुम्हाला जर आवडले असेल तर नक्की घरी ट्राय करून पहा. आणि असे सुंदर छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया असंच एका मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि खुश राहा. बाय.